नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं. नवऱ्याचं नाव होतं राम आणि बायकोचं नाव होतं सीता आणि त्यांच्या त्या मुलांचं नाव होतं श्याम आणि लक्ष्मी. मुलगी होती 10 वर्षाची म्हणजे 4थीच्या वर्गात आणि मुलगा होता 8 वर्षाचा. खर तर त्यांनी काय करावं, 18 दारिद्र्य घरामध्ये सावकाराकडून कर्ज आणावं, बी बियाणं खरेदावं, भूमीमध्ये टाकावं, परंतु वरून राज्य बरसलंच नाही आणि त्यांनी आणलेलं बी बियाणं वाया गेलं. अरे पहिल्या वर्षी त्यांनी पेरणी केलं पण कुठलं उत्पन्न झालं नाही. अशी प्रत्येकाच्या गावागावामध्ये अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती आहे दादांनो. दुसऱ्या वर्षी त्यांनी सावकाराचं दार ठोठावलं. सावकाराला वाटणार आहे पहिल्याच वर्षीचं कर्ज हा फेडू शकला नाही, दुसऱ्या वर्षी याला कर्ज देऊ कसं. पण त्या सावकाराला माहित आहे याने कर्ज फेडलं नाही तरी याचा सातबारा आहेच की माझ्याकडे गहाण. याने कर्ज दिलं नाही म्हणून याचा सातबारा माझ्याकडे गहाण आहे. आणि उलट सावकारांना वाटत असतो की याने कर्ज नाही दिलं पाहिजे म्हणजे याच्या बापाचा सातबारा माझ्या बापाचा होणार. सावकाराने कर्ज दिलं, त्यांनी कर्ज आणलं, बी बियाणे आणलं, भूमीमध्ये रोवलं, वरून राजा बरसला, पिकं यायला लागली, बहरायला लागली, परंतु नंतर पाऊसच झाला नाही. जे काही अंकुर आले होते ते वाळून गेले, जळून गेले. आता मात्र त्यांच्या काळजाचं लही. अरे हा पुरुष काय करत होता, अरे याच्या घरामध्ये अन्नाचा कण उरला नव्हता, याच्या खिशामध्ये एकही पैसा उरला नव्हता. अरे याची बायको कुठेतरी काहीतरी मागायला जायची, तिला बघून लोक दरवाजे लावत होते. आणि अशा या परिस्थितीमध्ये हा तरुण शेतात जातोय, घरी येतोय. एके दिवशी घरी आला, त्याने बघितलं की गोठ्यातली जनावरं हमरायला लागली आणि त्याने त्या जनावरांची दावणा मोकळी केली. पण मुक्या जनावरांना सुद्धा संवेदना असतात दादा. ते जनावर निघून नाही गेली, ते मालकाच्या ओटी गिरट्या करू लागले. आणि हा तरुण शेतात जायचा, घरी यायचा, त्याची ती घालमेल, त्याची ती छोटीशी राधा नावाची पोरगी बघत होती. आणि ती पोरगी बापाची सारखी घालमेल बघते आहे. एके दिवशी तो घरी आला आणि बायको त्याला म्हणाली, अहो जेवून घ्या. तसा तो म्हणाला, मी शेतातून जेवून आला. तिच्या काळजाचं तर झालं, अरे शेतात काय, एक तर काळी माती आणि दुसरी गवताची पाती. अरे हा खाऊन खाणार काय, काळी माती खाणार का गवताची पाती खाणार. आणि बायको जेवली नाही. तसा तो आतल्या खोलीत गेला. त्याची ती पोरगी 10 वर्षाची पोरगी आहे, ती राधा नावाची पोरगी अभ्यास करत होती. अभ्यास करत असताना ती पोरगी याने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला म्हटला, पोरी झोपून राहा, उरलेला अभ्यास सकाळी करतो. तशी ती पोरगी बापाला म्हणत होती, बाबा अहो मला तुम्हाला काहीतरी मागायचंय बाबा. आता मात्र बाबाच्या काळजाचं चर झालं. अरे माझ्याकडे काहीच नाहीये. माझी पोरगी कधी नव्हत मला काहीतरी म्हणते की मी तुम्हाला काहीतरी मागणार आहे बाबा. अरे माझ्या खिशामध्ये, घरामध्ये अन्नाचा कण नाही, खिशामध्ये 1 रुपया नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ती काहीतरी मागणार आहे. तसा तो म्हणाला, माग पोरी. कारण खिशामध्ये काही नसताना सुद्धा आपल्या मुलांनी जर काही मागितलं तर मोठ्या अभिमानाने माग पोरी म्हणणं असा म्हणणारा एकच देव माणूस असतो, तो म्हणजे घरातला बाप. आणि बाप म्हणाला, माग पोरी. ती म्हणाली, आज नाही बाबा, 2 दिवसांनी मागणार आहे. त्याच्या काळजामध्ये सारखा डोक्यामध्ये एकच विचार चालू आहे, माझी पोरगी काय मागणार आहे नेमकं. अरे हिला कशाची गरज बसावी. अरे हिला पाटी पेन्सिल वह्या लेखणी मी काहीच देऊ शकत नाही. अरे इतके हतबलता, इतके दारिद्र्य. सारखा मनामध्ये विचार येत आहे, कुठेतरी जावं का, कुठेतरी लटकून घ्यावं का. तसा तो शेतात येत जात होता, घरी येत होता. आणि त्या दिवशी तो घरी आला, रात्री झोपला. सकाळी ती मुलगी भल्या पाठी उठली, अंघोळ केली, अंघोळ करून बापाला उठवलं. अहो बाबा उठा ना, अहो बाबा उठा ना, अहो आजचं रक्षाबंधन, अहो बाबा मला तुम्हाला राखी बांधायची. तसं बापाच्या काळजात तर झालं, अरे आजचं रक्षाबंधन आहे, ही मला काहीतरी मागणार होती. अरे ही नक्कीच राख्या घेण्यासाठी पैसे मागणार असेल. बापाने आंघोळ केली, तसं पोरीने बापाचा हात धरला. चला ना बाबा, चला ना, राखी बांधायची. आता मात्र बापाच्या काळजात तर झालं, अरे मी हिला पैसे दिलेच नाही, हिने राखी आणल्या कुठून. कारण बापाचं गाडीच आहे. अरे 2 पैशासाठी माझ्या मुलीला कोणी बोलवलं तर नसेल ना. अरे 2 पैशासाठी माझ्या मुलीचा कोणी गैरफायदा तर घेतला नसेल ना. आणि त्या बापाचं गाडी जळवून गेलाय. अरे त्या पोरीनं काय केलं होतं, किरड्यावर पडलेल्या रंगीबिरंगी धाग्यांच्या राख्या बनवल्या होत्या आणि त्या बापाला समोर बसवलं, पाट्यावर बसवलं.
अरे टिळा लावला आणि ती पोरगी हातावर राखी बांधत होती आणि राखी बांधली त्या बाबाच्या अंगावर काटे आलेले आहे आणि ती पोरगी सांगत होती की बाबा बाबा मी तुम्हाला काहीतरी मागणार होती बाबा मी तुम्हाला काहीतरी मागणार होती. बाबाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि बाप म्हणत होता मांग पुरी. अगं मी तुला काहीच द्यायला हातलाय या क्षणाला मी तुला काहीच देऊ शकत नाही. पाटी पेन्सिल लेखणी अगं एवढा 8वा विश्व दारिद्र्य घरावर आहे. अगं घरामध्ये अन्नाचा कण नाहीये. मी तुला काहीच देऊ शकत नाही पोरी पण तुला काय हवं ते माग पोरी एकदा तुझं मन मोकळं कर. आणि पोरगी म्हणाली की बाबा बाबा गेल्या 3-4 महिन्यापासून मी बघते बाबा 3-4 महिन्यापासून मी बघते तुमच्या मनाची सारखी घालमेल होते बाबा तुमच्या मनात आत्महत्येचा विचार येतोय ना बाबा. त्याचा तो बाप म्हणत होता हो पोरी आत्महत्या तेवढी करायची नाही बाबा. येत्या रक्षाबंधनाला एवढं दान माझ्या पदरात टाका बाबा. आणि बाप पोरीला बिलगलाय. अरे आमसून तुमसून त्या बापला रडायला लागलेले आहे. अर्धा घंटा ते बापले रडताय आणि बापाने मुलीला खुशीतून बाजूला केलं आणि तो बाप विचारत होता पोरी अगं या देशातल्या नेत्यांना जे जमलं नाही समाजसेवकांना जे जमलं नाही या देशातल्या कीर्तनकारांना जे जमलं नाही पोरी तू शिकली कुठून. ती पोरगी सांगत होती अहो बाबा मी इयत्ता 4थीच्या वर्गात शिकते आणि 4थीचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. अहो बाबा शिवाजी महाराजांवर अनेक संकट आली आहे बाबा. अहो बाबा अफजल खान आलेला आहे. अहो बाबा तो मिर्झा राजा आलेला आहे त्या तहामध्ये 23 किल्ले दिलेले आहे बाबा. स्वराज्य संपलं एवढंच नाही बाबा स्वतः संभाजी राजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना घेऊन महाराजांना दिल्लीला जावं लागलाय बाबा. त्या ठिकाणी त्यांना काहीच झाली बाबा पण तरी ते सुटून महाराष्ट्रात आलेले आहेत बाबा. अहो बाबा मग एवढे मोठे संकट आलेले असताना त्या शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही बाबा. आपण त्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या राष्ट्रामध्ये जन्मलेले लोक आहात बाबा. आपण सुद्धा असा विचार करायचा नाही. आणि बाप सांगत होता खराय पोरी माझ्या शिवबा राजाचं आयुष्य जर शतकाच्या पार असतं तर आज आम्हा शेतकऱ्यांच्या घराला सोन्याचं दार असतं.